मीडियामध्ये चालत आहे की नागपूरमध्ये 2 ह्युमन मेटानिमोनी व्हायरसचे पेशंट्स आढळलेले आहे. हे सध्या चुकीचं आहे. 2 पेशंट जे एक 7 वर्षाचा आणि एक 14 वर्षाचे जे मुलं होते, वॉक इन ओपीडीमध्ये त्यांनी आपली पॅनल टेस्ट केली. त्याच्यामध्ये सस्पेक्टेड जे आलेले आहे, पण जोपर्यंत आम्ही NIV आणि एम्समधून तपासणी होणार नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये कसलेही बोलणं बरोबर नाहीये. कारण सध्या नागपूरमध्ये एकही केस नाही, सस्पेक्टेड आहे. आता आम्ही त्यांचा सॅम्पल जो आहे तो एम्सला आणि पुण्याला पाठवू आणि त्याच्यानंतर आपल्याला कळेल की तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह. आणि दोन्ही हे जे पेशंट होते ते वॉक इन होते, कोणीच ऍडमिट नाही आहे, ते डिस्चार्ज झालेले आहे, ते सुखरूप आहे. आणि हा जो आपण ऐकतो काल 2 दिवसापासून की जगभरात पूर्ण देशामध्ये की ह्युमन मेटानिमोनी व्हायरस संसर्ग होणार आहे, तो मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, त्याकरिता गव्हर्नमेंटनी गाईडलाईन्स काढलेले आहे. हे मी तुम्हाला देतो. याच्यामध्ये फक्त या संदर्भात इंडिव्हिज्युअलनी काय करावं आणि काय नाही करावं हे सगळे गाईडलाईन्स त्याच्यामध्ये दिलेले आहे की तुम्ही मास्क वापरायला पाहिजे, तुम्ही शिंक आल्यावर हात धुवायला पाहिजे, हस्तांदोलन केल्यावर तुम्ही हात धुवायला पाहिजे आणि काय व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू ते मी तुम्हाला देतो. आणि आज आम्ही ऑलरेडी सगळ्या हॉस्पिटल्समध्ये सगळ्या तुमच्या मीडियाच्या मार्फत, आमच्या सोशल मीडियाच्या मार्फत आणि आमच्या PSC सब सेंटर सगळ्यांच्या मार्फत आम्ही नागरिकांना ह्या गाईडलाईन्स आम्ही कळवणार आहे. सध्या घाबरण्याची कसलीही याच्यामध्ये नाही आहे. आम्ही वरिष्ठांच्या संपर्कामध्ये आहे आणि आपल्याला एक विनंती आहे की या अनुषंगाने नागपूरकरांमध्ये आणि जनतेमध्ये थोडंसं आपल्याला भीती पसरू द्यायची नाहीये. कसलीच घाबरण्याची गोष्ट नाहीये. मी रिस्पॉन्सिबिलिटीने बोलतोय आपल्या समोर. सध्या घाबरण्याची कसलीच कंडिशन नाही. संचित रुग्ण आढळले, त्या रुग्णालयाने प्रशासनासोबत संपर्क साधला, माहिती दिली. किती रुग्ण नाही, हे दोन जे आपण चालत आहे, 2 बच्चे होते, त्यांचं टेस्ट त्यांनी प्रिव्हेंटिव्ह टेस्ट आपण जे पॅनल चालवतो प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ते चालवले आहे. त्यांनी इमिजिएटली सस्पेक्ट आल्यावर त्यांनी गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांना, सिव्हिल सर्जन आहे, आमचे MOE त्यांना कळवलेलं आहे. मग त्यांचं सॅम्पल आम्ही आता आमच्या ICMR लॅबमध्ये एम्स आणि व्हायरोलॉजी पुणेला आम्ही पाठवू आणि त्याच्यानंतर आपण फर्दर ऍक्शन घेऊ. या संदर्भात काही इतर उपाययोजना करायची गरज पडेल? नाही, मी तेच सांगतो. मी तुम्हाला वाचून दाखवतो, म्हणजे तुमच्या मार्फत सगळ्या जनतेपर्यंत पोहोचेल. त्याच्यामध्ये म्हटलंय की आपल्याला खोकला किंवा शिंक आली तर तोंडावर मास्क ठेवा, ते आपण करायलाच पाहिजे. त्याच्यानंतर साबण आणि पाणी याच्या अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपला हात वारंवार धुवा. त्यानंतर ताप, खोकला किंवा शिंक येताच सार्वजनिक ठिकाणापासून दूर राहा. भरपूर पाणी घ्या, आपल्याला हायड्रेट ठेवा आणि पौष्टिक बरोबर जेवण घ्या टायमाला. आणि संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे व्हेंटिलेशन होईल याची दक्षता घ्या. आपण आफ्टर कोविड आपला हे वे ऑफ लाईफ झालेला आहे. आपण जरी हा HMP व्हायरस नसला तरी आपण हे सगळं आपण करत आहोत. त्यानंतर शासनाचं हे करू नये. हस्तांदोलन, टिश्यू पेपर, रुमालाचा